जी ज्यांना किती बी सांगा जी कधी सुधारत नसते, नीट आले तर जवळ आहेत, लांब राहिले तर लांबच आहेत. कारण काम करायचं आहे, ज्याला काम करायची इच्छा आहे ती सोबत राहील. ज्याला विरोध करायचा आहे ना त्याला विरोध करत राहो, आम्ही काम करत राहू. काय आव्हान काय करताल आपण तुळजापूरवासियांना? आमच्याकडून जर समजा काही चुका होत असतील, आमच्याकडून कुठलं काम राहत असेल तर त्या नागरिकांनी आमच्या नगरसेवकाला, आमच्या महिला जरी असल्या तर त्या महिलांना सुद्धा तेवढ्याच अधिकारानं मार्गदर्शन करून सांगावं. चुकत असेल तिथं त्यांनी तिथं पुढं आणावं. कारण एखाद्या कामाचा पाठपुरावा जोपर्यंत चांगल्या पद्धतीनं होत नाही तोपर्यंत कुठलंच काम तडीला जात नसतंय. कारण एकदा सांगितलं म्हणून लगेच काम होतं असं नाही, की जी मोठे मोठे काम आहेत त्याला पाठपुरावा करावा लागतो. तर पाठपुरावा करण्यासाठी आमची टीम आहे. त्यामुळं आमच्या वार्डातले काही गट प्रमुख आहेत, पक्षाचे पदाधिकारी आहेत, ज्यांनी अहोरात्र प्रयत्न केले. त्यांच्याकडे सुद्धा जर काही नगरसेवक कोण जाऊ शकत नसेल, सध्या नगराध्यक्ष म्हणून आमच्याकडे येऊ शकत नसते, कोणाला वाटत असेल किंवा नगराध्यक्ष आमचा ऐकल का नाही, असं काय नाही, आम्ही सगळ्यांचंच ऐकणार. त्यामुळं आमचे पदाधिकारी कार्यकर्ते ज्यांनी जीवापाड प्रेम करून ही सत्ता आणली आहे त्यांना सुद्धा माझं सांगणं आहे, आपल्याला कोल्हापूरचा विकास करायचा. तुम्ही ज्या कष्टानं आम्हाला सगळ्यांनी निवडून आणले त्याच कष्टानं आम्हाला कोल्हापूरचा विकास करायचा आहे. तुम्ही सुद्धा, आम्ही नगरसेवक नगराध्यक्ष नाही, खरे मानकरी तुम्ही आहो की तुमच्या जीवावर आम्ही निवडून आलो. त्यामुळं तुम्ही, आम्ही नगरसेवक म्हणून नाही, तुमचा मान आधी आमचा मान नंतर आहे, ही मी त्या आमच्या सर्व झटलेल्या कार्यकर्त्याला सांगू इच्छितो. आणि जी सोबत राहिलेत त्यांचं तर मनापासून कौतुक आहे. कारण आमच्या सोबत राहून 15 वर्ष मलिदा खाऊन ज्याने आमची गद्दारी केली ती अजून बी मला सांगणं आहे, ती जवळ बी नाही आले तर चालतील. जे विश्वासाचे कार्यकर्ते आहेत त्यांनी पुढे येऊन तुळजापूरचा विकास करावा, आम्ही त्यांच्या सोबत आहोत. आमदार खासदारांनी तुमच्या विरोधात प्रचार केला तरी सुद्धा तुम्ही बहुमत आला, काय सांगता तुम्ही? कोण खासदार? ओमराजेंनी कुठले? धाराशिवचे खासदार. असं होय, मला काही माहीत नव्हती. ती असतील कोणी तर, पण त्याला तुळजापूरला लोकांनी दाखवून दिलेलं आहे. डिपॉझिट जप्त झालेलं आहे. ती काय म्हणते कोण उलटा जरा स्कीमच झाली, ती त्यांनी घरी बसून खावं आणि फक्त बोलत राहावं. त्याला तुळजापूरमध्ये पद्धती दिले बॉम्ब ती बॉम्बच करणार आहेत. त्यांची काय वाढामध्ये डिपॉझिट राहिलं नाही. त्यांनी जास्त बोलू नये. त्यांनी मी एका सांगितलं तुमच्या माध्यमातून, ज्या खासदारानं 2दा खासदार झाले आहेत त्याचं उत्तर द्यावं. आधी 5 लाख रुपये निधी दिलाय का शहरासाठी? कुठे एक सभागृह बांधले का आमच्या महिला भगिनीसाठी स्वच्छतागृह बांधले का? येणाऱ्या काळामध्ये थोडी जर मनाला लाल लागत असतील त्यांनी तर आपल्या तुळजापूरसाठी चांगल्या गोष्टीसाठी माननीय आमदाराच्या मागे त्यांनी उभा राहून त्यांना सुचवावं एवढं तर चांगलं काम करा म्हणून. महिलांचा